या ठिकाणी श्री संत नागेबाबा मंदिरापासून दक्षिणमुखी हनुमान मंदिरापर्यंत ग्रंथ आणि संत मिरवणूक होईल। मिरवणुकीत पारंपरिक वाद्यवृंद देखावे सादर करणार आहेत। श्री क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरी महाराज यांच्या मुखातून श्रीमद भागवत कथेला सायंकाळी सुरुवात होईल। हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजेच 23 एप्रिलला हनुमान मूर्तीस ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक आणि जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे। त्यानंतर मीराबाई महाराज मिरीकर, श्री क्षेत्र आळंदी देवाची यांचे काल्याचे कीर्तन आणि नंतर महाप्रसाद संपन्न होणार आहे। परिसरातील भाविकांनी कथेचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम सेवा मंडळ आणि ग्रामस्थांनी केले आहे। तालुका आणि या नेवासा तालुक्यातील असलेलं भेंडा गाव, या गावामध्ये पावन दक्षिणमुखी हनुमान तीर्थक्षेत्र आहे। अनेक दिवसापासून या ठिकाणी श्रीराम सेवा मंडळाच्या वतीनं या ठिकाणी हनुमान जयंती उत्सव या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। याही वर्षी भव्यदिव्य असं आयोजन या ठिकाणी केलं आहे। माझ्यासोबत काही श्रीराम सेवक आहेत, त्यांच्याशी आपण कशा पद्धतीनं हे नियोजन केलं जातं आणि कसं यापुढील कार्यक्रम होणार आहे हे जाणून घेतोय। जय श्रीराम। श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने आणि पंचक्रोशीतील भाविकांच्या वतीने, भेंडा ग्रामस्थांच्या वतीने सर्वांच्या विशेष सहकार्याने या संत नागेबाबांच्या पवित्र भूमीमध्ये या दक्षिणमुखी पावन हनुमान मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीमद भागवत कथा या हनुमान जयंतीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि विशेष म्हणजे श्री क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी पूजनीय गुरुवर्य महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या मुखारविंद्यातून ही पवित्र अशी कथा आपल्या सर्वांना श्रवण करायला मिळणार आहे। आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचं वैभव असलेल्या आपल्या सर्वांचं आध्यात्मिक श्रद्धास्थान असलेल्या पूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने या संपूर्ण कार्यक्रमाची जय्यत तयारी आणि आध्यात्मिक असं वैभव नेवासा तालुक्याचं होईल अशी भव्यदिव्य कथा या ठिकाणी होते आहे। या कथेमध्ये संपूर्ण नेवासा तालुकाच नाही तर अहमदनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून सर्वच भाविक भक्त मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत। गावातील आबालवृद्ध, माता भगिनी, भक्त परिवार, सर्वच राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वच भाविक भक्त अतिशय यथाशक्ती यामध्ये योगदान देतात, सर्व उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निस्वार्थी भाव अंतकरणामध्ये ठेवून सर्व भाविक या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। आणि भव्यदिव्य या ठिकाणी दररोज जवळपास 3-4 हजारपेक्षा जास्त भाविक प्रसाद घेतील अशा पद्धतीची व्यवस्था आहे। अतिशय सुंदर जिल्ह्यातील नामवंत सर्व मंडप, डेकोरेशन वगैरे सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आजच्याला भगवत कथेस प्रारंभ आज होणार आहे, कशा पद्धतीचं नियोजन आपल्याकडून केलं गेलं आहे? संत नागेबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये हनुमंतरायाच्या पवित्र दरबारामध्ये आजपासून ठीक 6 वाजता कथेला प्रारंभ होणार आहे। 6 ते 9 श्रीमद भागवत कथा परमपूज्य गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेले महंत प्रकाशानंदगिरी स्वामी महाराज यांच्या मुखातून भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कथेचं आयोजन अतिशय भव्यदिव्य करण्यात आलेलं आहे। किमान 1 महिन्यापासून सर्व श्रीरामसेवक या कार्यक्रमाचं परिश्रम घेऊन पूर्ण जय्यत तयारी या ठिकाणी सर्वांनी केलेली आहे। आजच्याला ठीक दुपारी 3 वाजता भव्यदिव्य मिरवणुकीचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये सर्व पारंपरिक पद्धतीने जे आपले महाराष्ट्राची जी परंपरा आहे, लेझिम पथक असेल, झांज पथक असेल, वासुदेव असेल, पोतराज असेल, त्याच्यानंतर घोडे असतील, त्याच्यानंतर 101 वारकरी विद्यार्थ्यांचं पथक आहे। अशी वेगवेगळी पथकं जी संस्कृतीला धरून जे आहेत त्या अशा पद्धतीची सगळी मिरवणूक आहे। या मिरवणुकीमध्ये पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी यामध्ये सहभागी होण्याचं मी विशेष करून आवाहन आपणा सर्वांना करतो। NTP न्यूज मराठी, अहमदनगर।